सर्वप्रथम तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपल्या सर्वांना धारावीच्या विषयाकरता मी बोलवलेलं आहे। धारावीच्या विषयासंदर्भात वारंवार गैरसमज पसरवले जात आहेत उबाटाच्या माध्यमातून आणि इतर पक्षांच्या माध्यमातून। तर सर्वात जो उबाटाच्या माध्यमातून जो प्रश्न निर्माण केलेला आहे सॉल्ट पॅनच्या जागेच्या संदर्भातला धारावी पुनर्वसन प्रकल्प जर मार्गी लावायचा असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार धारावी रिडेव्हलपमेंट जे कॉर्पोरेशन जे SPV बनवलेलं आहे तर त्या कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी जागेची पडताळणी करण्यात आली आणि त्यानुसार मुलुंडच्या या ठिकाणी पहिल्या टप्प्यात जागा राज्य सरकारकडून हस्तांतरित करण्यात आली आणि दुसऱ्या टप्प्यात सॉल्ट पॅनची 360 एकर जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला हस्तांतरित करण्यात आलेली आहे। कारण धारावीत पात्र आणि अपात्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। जे पात्र लोक आहेत त्यांना धारावीतच त्यांचं पुनर्वसन केलं जाईल हे यापूर्वीच घोषित केलेलं आहे। त्यामुळे धारावीतल्या नागरिकांनी या संदर्भात मनात कुठेही शंका बाळगू नये की जे पात्र आहेत त्यांना धारावीच्या बाहेर त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, तर सर्वांचं पुनर्वसन धारावीतच केलं जाईल। अपात्रांच्या संदर्भात पण ह्यापूर्वी कारण धारावी हा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की सर्वांना धारावीतल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यातील पात्र लोकांना धारावीत घरं मिळतील आणि अपात्र लोकांना यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला होता की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्यांना घरं दिले जातील, परंतु आता हे नवीन जे कॉर्पोरेशन बनवलेलं आहे धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आला की त्यांचं पुनर्वसन मुंबईच्याच धारावीच्या सभोवताल एरियातच ज्या अपात्र लोकांचं आहे त्यांचंही पुनर्वसन मुंबईतच आणि धारावीच्या बाजूच्या एरियातच केलं जाईल। त्याकरता ही कांजूरमार्गची जागा असेल, वडाळ्याची असेल, या सॉल्ट पॅनची जागा ही राज्य सरकारने धारावी पुनर्वसन जे कॉर्पोरेशन आहे त्याला हस्तांतरित केलेलं आहे। जो उबाटाच्या माध्यमातून प्रश्न निर्माण केला जातो की पर्यावरणाचा आणि सॉल्ट पॅनची जागाच का, तर माननीय उद्धव साहेबांनीच त्यावेळी त्या मुंबई महानगरपालिकेत ज्यावेळी सत्ता होती त्यांनीच 2034चा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आणि डेव्हलपमेंट प्लॅन जो त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यावेळी बनवण्यात आला होता आणि त्यावेळी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सॉल्ट पॅनच्या जागेवर अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन त्यावेळीच टाकण्यात आलं होतं आणि ज्यावेळी अटलजींचं सरकार होतं त्यावेळी सॉल्ट पॅनच्या जागी अफोर्डेबल हाऊसिंग करावं असं केंद्र सरकारनेच त्यावेळी निर्णय घेतला होता आणि केंद्र सरकारने ह्या सर्व जागा ह्या राज्य सरकारला हस्तांतरित केलेल्या आहेत। त्यांचा हा पहिला प्रश्न पर्यावरणाचा जो आहे तो पर्यावरणाचा प्रश्न ज्यावेळी त्यांनी 2034ला डेव्हलपमेंट प्लॅन जो बनवला 2034चा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आणि त्यावेळी अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन त्या सॉल्ट पॅनच्या जागेत टाकलं त्यावेळी त्यांना तो हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला नाही का आणि ते पाणथळची जागा पाण्याचा निचरा होण्याचा प्रश्न निर्माण होईल हा पण त्यांनी तो प्रश्न निर्माण केलेला आहे। तर तो पण डेव्हलपमेंट प्लॅन 2034चा ज्यावेळी जो बनवला जो त्यांनीच बनवलेला आहे त्यावेळी या प्रश्नांची उत्तरं त्यांना त्यावेळी मिळाली नाहीत का आणि ज्यावेळी त्यांनी कांजूरमार्गची जागा कारशेड डेपोसाठी मागितली त्यावेळी पर्यावरण आणि पाणथळ जागेचा प्रश्न निर्माण झाला नाही का। त्यामुळे एकीकडे ज्यावेळी स्वतःला जागा मिळाली नाही म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आरोप करायचा आणि केवळ धारावीचा प्रकल्प हा रखडला जाईल आणि हा प्रकल्प होणार नाही या दृष्टिकोनातून वारंवार वक्तव्य करायची। जर पाणथळ आणि पर्यावरणाचा प्रश्न असला तर मातोश्रीच्या बाजूलाच BKCची जागा आहे, ह्या BKCची जागा ही पूर्ण यापूर्वी खाडी होती, पूर्ण तिथे पण पाणथळ होतं त्यामुळे तिथे पाण्याचा प्रश्न कधी निर्माण झाला नाही। त्यामुळे कुठलेही जे प्रश्न आहेत ते निर्माण करून आणि ज्या गोष्टी होणार नाहीत 500 स्क्वेअर फीट असतील इतर ज्या गोष्टी आहेत ज्या होऊ शकत नाही ज्या टेक्निकली फिजिबलच नाहीत अशा गोष्टींचा उल्लेख करून हा प्रकल्प रखवण्याचा प्रयत्न उबाटाच्या माध्यमातून केला जातो। अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, परंतु धारावीकर त्यांना साथ देणार नाही। धारावीकरांना हा त्यांचा पुनर्विकास हवा आहे आणि धारावीतली जनता ही पुनर्विकासाच्या बाजूने आहे म्हणून आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी मी घेतलेली आहे। आणि धारावीचा सर्वे आता आम्ही चालू केलेला आहे। त्या सर्वेमध्ये डिजिटल सर्वे आपण करत आहोत। त्या डिजिटल सर्वेमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे आणि हे सर्व एका ॲपद्वारे डिजिटल सक्षम केले गेले आहे जे आपले दस्तऐवज स्कॅन करेल आणि तेवढेच आणि त्यांच्या प्रत्येक घराला युनिक ID आम्ही नंबर मिळेल
देणार आहोत आणि त्यांच्या प्रत्येक भिंतीवर तो छापला जाईल. प्रत्येक सदनिकाचा हिशोब ठेवला जाईल आणि एकही गल्ली, एकही घर किंवा कुठलंही वास्तू ही सोडली जाणार नाही. DRP डिजिटल धारावी तयार करणार आहे, जेणेकरून सर्व माहिती आपल्या मोबाईलवर पण मिळेल. आणि धारावीकरांचा एक सोशल इकॉनॉमी सर्व्हे जो सर्वात पहिला प्रयोग या ठिकाणी आपण करणार आहोत. जो डिजिटल सर्व्हे करणार आहे तो सदनिकांच्या बाबतीत असेल, कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असतील, ज्या रिलिजियस स्ट्रक्चर असेल ह्याच्या बाबतीत सर्वे होईल. पण पहिल्यांदाच एक सोशल इकॉनॉमी सर्वे आपण धारावीत करणार आहे. ज्या सोशल इकॉनॉमी सर्वेमध्ये धारावीतले बेरोजगार किती आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत, त्यामुळे धारावीचा पुनर्विकास करताना त्यांच्या नोकऱ्यांच्या संदर्भात पण आणि त्यांच्या बिझनेसच्या संदर्भात पण एक नवीन मॉडेल हे धारावीकरता आता आपण आणणार आहोत. त्यामुळे त्यांचं सदनिकांचं पुनर्विकास पण होईल आणि त्यांचा आर्थिक पुनर्विकास पण कसा होईल त्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा निर्णय आता या ठिकाणी आम्ही घेत होतो की सोशल इकॉनॉमिक सर्वे धारावीचा होईल आणि धारावीला एक वेगळं मॉडेल या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सर, मुलुंडमध्ये भाजपच अपोज घेतल्या लोकांना, धारावीच्या लोकांना तिथे यायला मुलुंडच्या ठिकाणी मुलुंडच्या नागरिकांचा विरोध आहे हे आता निदर्शनास येत आहे. म्हणून त्याकरता ह्या अतिरिक्त जागा, कारण 360 एकर ही पण खूप मोठी जागा आहे, म्हणून सॉल्ट पॅनची जागा ही राज्य सरकारला विनंती केल्यानंतर राज्य सरकारने ती उपलब्ध करून दिलेली आहे. कारण मुलुंडची जागा जर उपलब्ध झाली नाही, कारण ती यापूर्वी राज्य सरकारने दिली होती, परंतु तिथल्या नागरिकांनी जर विरोध केला तर भविष्यात पुनर्वसन करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून आता सॉल्ट पॅनच्या जागेचा पर्याय केलेला आहे. इतरही अजूनही जागा पर्यायी हे घेणार आहेत का भविष्यात कुठली तांत्रिक अडचण किंवा नागरिकांचा विरोध जर झाला तर पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून तर हा प्रोजेक्ट अडकू नये याकरता पर्यायी जागा अजून उपलब्ध करून या कॉर्पोरेशनला देण्यात येणार आहे. नागरिकांसोबतच किरीट सोमनाथ सुद्धा वेळोवेळी मुद्दा मांडतात की मुलुंडमध्ये बाहेरची लोक नको, मुलुंडमध्ये बाहेरची परस्पर हे भाजपकडून केलं जात नाही. मुलुंडच्या बाबतीत निर्णय लवकरच तिथले लोकप्रतिनिधी लोकांना विश्वासात घेऊनच केला जाईल. कुठलाही तिथे जबरदस्तीने पुनर्वसन होणार नाहीये. म्हणून याकरताच या गोष्टीचा उल्लेख करतो की सॉल्ट पॅनची जागा ही अत्यंत महत्त्वाची आहे. सॉल्ट पॅनची जागा 360 एकर उपलब्ध झाल्या कारणामुळे वडाळा असेल, कांजूरमार्ग असेल, वडाळा तर धारावीच्या बाजूलाच आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन झालं तर नागरिकांचा पण त्यांना विरोध होणार नाही. परंतु आपल्या माध्यमातून मी ही गोष्ट निदर्शनाला देतो की हे सर्व अपात्र लोकांकरताच चाललेलं आहे. पात्र लोकांचं संपूर्ण पुनर्वसन हे धारावीमध्येच होणार आहे. त्यामुळे तो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो धारावीमध्ये की सॉल्ट पॅनच्या जागी संपूर्ण धारावीकरांना शिफ्ट केलं जाईल, तर तसं नाही आहे. धारावीतले पात्र लोक हे धारावीतच त्याचं पुनर्वसन होणार आहे आणि त्याचं आता पूर्ण प्लॅनिंग हे करतायत. एक USA आर्किटेक्ट याकरता अपॉइंट केलेला आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी UK एक कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे आणि ही संपूर्ण टीम ह्या प्रोजेक्टचं संपूर्ण काम करत आहेत. आणि हा प्रोजेक्ट आता पूर्णत्वात नेण्याकरता ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आता दूर करण्यात येत आहेत. यापूर्वीचा जो सर्वे झाला होता तो सर्वे लोकांना मान्य नाही आहे. त्यामुळे किती पात्र आणि किती अपात्र आहे हे आता सांगणं योग्य ठरणार नाही. आता नवीन सर्वे चालू केलेला आहे. नवीन सर्वेच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र जी संख्या येईल त्यानुसारच हा आता प्रोजेक्ट ठरला जाईल. कारण यापूर्वीचा जो सर्वे झाला होता तो 15 वर्षापूर्वीचा सर्वे आहे आणि त्या सर्वेच्या आधारे जर प्रकल्प केला तर खूपच लोक अपात्र होऊ शकतात. आणि शासनाचे आता नवीन जे निर्णय झालेले आहेत, यापूर्वी 2002चं होतं, 2010 असतील, अशा विविध शासनाच्या डॅटम लाईन आहेत, तर त्या डॅटम लाईननुसार आता पात्रचे निकष ठरवले जाते. 2015 पर्यंत पण काही प्रकल्पामध्ये पात्रतेचे निकष हे केलेले आहेत. तर आता धारावीत पात्रतेचा निकष काय असेल? आणि दुसरी गोष्ट, तिथल्या लोकांना टेम्पररी जे ट्रान्झिट कॅम्प जे म्हणतो, तर ट्रान्झिट कॅम्प पण उभारले जाणार नाही, त्यांनाही यांना कांजूर किंवा मुलुंडला पाठवलं जाणार आहे. नाही, आपल्याला माहिती आहे की यापूर्वीच रेल्वेची जागा उपलब्ध झालेली आहे आणि रेल्वेच्या जागेवर हा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून आता संपूर्ण प्लॅनिंग चालू आहे. रेल्वेच्या जागी इमारत बनवून लोकांना डायरेक्ट त्या इमारतींमध्ये शिफ्ट करण्याच्या बाबतीत निर्णय झालेला आहे. त्यामुळे ट्रान्झिट कॅम्प ही जी संकल्पना आहे ती धारावीत राबवण्यातच येणार नाही आहे. लोकांना डायरेक्ट त्यांच्या स्वतःच्या घरातच तिकडे शिफ्ट केलं जाईल. रेल्वेची पण जागा ती आता उपलब्ध झालेली या प्रोजेक्ट करता आणि त्याकरता 1000 कोटी जे हे धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांनी 1000 कोटी रेल्वेला पे केलेले आहेत.
सर, जे अपात्र लोक आहेत त्यांना रेंटल हाऊसिंग मिळणार का त्यांना त्यांची स्वतःची हक्काची घरं मिळणार? अपात्र लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे त्यांना ती घरं मिळणार. बट विल इट बी रेंटल हाऊसिंग? नाही, रेंटल नाही, त्यांना ओनरशिपमध्येच ती घरं मिळतात, कारण प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वांना ओनरशिपमध्येच घरं मिळतात. मुलुंडमध्ये 46 एकर आणि 18 एकर असे 2 प्लॉट पाहण्यात आलेले होते या सगळ्या प्रकल्पात. तिथला विरोध होत असताना आता तिथले प्लॉट्स हे रद्दच केले जातील असं तुम्ही म्हणताय का? विरोध होतोय पण अजूनही प्रयत्न करणार की ते रद्दच करण्यात येणार? नाही, त्या संदर्भातला संपूर्ण निर्णय हा राज्य सरकार घेईल आणि तिथले लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेईल. तिथल्या नागरिकांचा जर विरोध असेल तर साहजिकच जबरदस्तीने कुठलाही प्रकल्प तिथे राबवण्यात येणार नाही. 500 स्क्वेअर फुटासाठी उबाटा अग्रेसिव्ह आहे. त्या दिवशी त्यांनी कार्यक्रम घेतला किंवा बैठकात शाखांना भेट दिल्या, तेव्हा 500 स्क्वेअर फूट मिळालं पाहिजे तरच आपण याला सहकार्य करू अशा पद्धतीची भूमिका घेतली. लोकांचं काय म्हणणं आहे आणि तुमची काय भूमिका आहे? लोक 350 स्क्वेअर फीट यापूर्वीच निर्णय झालेला आहे, कारण धारावी हा स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि ह्या स्पेशल प्रोजेक्ट करता आपल्याला माहिती आहे SRA कुठेही 350 स्क्वेअर फीट नाही, पण या ठिकाणी 350 स्क्वेअर फीट यापूर्वीच, आणि तो माननीय उद्धव साहेब च्या नेतृत्वाखालीच त्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता. आणि ज्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री होते आणि एक धारावीत मोठी जाहीर सभा शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आली होती आणि त्यावेळी प्रकाश मेहता आणि राज्य सरकारचं माननीय उद्धव साहेबांनीच आभार मानलं होतं. त्यामुळे एकीकडे त्यावेळी एक वेगळी भूमिका घेणं आणि आत्ता एक वेगळी भूमिका घेणं हा केवळ त्यांचा एक डाव आहे की हा प्रकल्प रखडला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीत हा प्रकल्प होऊ नये याकरता हा पूर्ण डाव त्यांचा आहे. साधारण संख्या काय असेल, म्हणजे अपात्र जे होते मागच्या 15 वर्षापूर्वी झालेला जो सर्वे आहे किंवा आता एक साधारण टेंटेटिव्ह संख्या काय असेल? नाही, आता खूप संख्येचा खूप फरक असेल, कारण संख्येचा घोळ केला तर धारावीत गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे संख्या आता सांगणं योग्य ठरणार नाहीये, परंतु धारावीतले मॅक्झिमम लोक आता पात्र होतील, कारण त्यावेळी 15 वर्षापूर्वी जो सर्वे केला होता त्यावेळी राज्य सरकारचे निकष वेगळे होते. आता संपूर्ण राज्य सरकारचे नवीन निकष लागल्या कारणामुळे धारावीतले बहुतेक लोक जे त्यावेळी अपात्र झाले होते ते आता पात्र होतील आणि अपात्रांची संख्या तशी कमीच असेल. व्हॉट इज युअर रफ एस्टिमेट त्याच्यामध्ये? त्याचे जोपर्यंत तो सर्वे होत नाही तोपर्यंत एस्टिमेट आपण काढू शकत नाही. सुरुवात कधी होणार आहे? लोकसभा निवडणुका आता काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा फटका या प्रकल्पाला? नाही, आचारसंहितेचा फटका लागणार नाही, कारण प्लॅनिंग आणि बाकीच्या गोष्टी फक्त आचारसंहितेमध्ये आपण उद्घाटन करू शकत नाही, परंतु बाकीच्या सर्व गोष्टी ह्या आचारसंहितेच्या काळात करू शकतात. सर्वात महत्त्वाचा सर्वे धारावीत महत्त्वाचा प्रश्न आहे तो पात्र आणि अपात्रचा, आणि लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि विरोधकांच्या माध्यमातून भीतीचं वातावरण पण निर्माण करण्यात आलेलं आहे पात्र आणि अपात्रच्या बाबतीत. तर आता सर्वे केल्यानंतर पात्र आणि अपात्र जर संपूर्ण लोकांना त्याचा अंदाज मिळाला तर संपूर्ण लोक त्या संदर्भातले निश्चिंत राहतील. त्यामुळे सर्वे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि डिजिटल सर्वे हा संपूर्ण आता केला जाईल आणि जसं मी सांगितलं की सोशल इकॉनॉमिक सर्वे पण हा धारावीचा केला जाईल. त्यामुळे लोकांच्या मनातली जी भीती आहे ती भीती दूर होईल. सर्वे करत असताना लोक एका घरातून 2 घरं करणं किंवा वेगवेगळे कागदपत्र बनवणं हे अशा सगळ्या ज्या गोष्टी घडतील तर मग त्याला तुम्ही कसं टॅकल करणार? नाही, सर्वे काय मुंबईत नवीन नाही, ह्यापूर्वी पण SRAच्या माध्यमातून सर्वे झालेले आहेत. डिजिटल सर्वे, सगळे बायोमेट्रिक सर्वे पण ह्यापूर्वी झालेले आहेत. त्यामुळे सर्वेच्या बाबतीत जे प्रश्न आपण निर्माण केलेले आहेत हे प्रश्न यापूर्वी पण SRAच्या बाबतीत निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच संपूर्ण प्लॅनिंग केलं जाईल. जर आपण बोलतात की एका घराचे 2 घरं केलेले असते, पण जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सच्या आधारावरच पात्र आणि अपात्राचे निकष ठरवले जातील. किती सालापर्यंत साधारणपणे पात्र होतील? त्याचा निकष वेगवेगळे आहेत, 2015 पर्यंतचे पण आहेत, पण हा एक स्पेशल प्रोजेक्ट असल्या कारणामुळे याचे पात्र आणि अपात्राचे निकष आता संपूर्ण ठरवले जातील आणि ह्याचे संपूर्ण राईट्स जी धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी आहे ती कंपनी या संदर्भातले अधिकार वापरू शकतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे की राज्य सरकार किंवा SRAचा प्रोजेक्ट राबवताना काही अटी आणि शर्ती त्यांना पालन करावं लागतं, परंतु धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एक स्पेशल प्रोजेक्ट व्हेकल SPV असल्या कारणामुळे त्या कंपनीला राईट्स आहेत की जर त्यांना जास्त पात्र आणि अपात्र करायचे असतील आणि त्यांच्या माध्यमातून जर FSIच्या बाबतीत त्यांचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित होत असेल तर तो कंपनीच्या अधिकाराने
त्या सर्व लोकांना ते न्याय देऊ शकतात. आता कंपनी स्वतः अपात्र लोकांना पण त्या ठिकाणी पुनर्वसन व्हावं याकरता पुढाकार घेऊन या सर्व जमिनी घेत आहेत. जर कंपनी नसली असती तर गव्हर्नमेंटच्या जुन्या नॉर्म्सप्रमाणे या सर्वांचं पुनर्वसन ज्या प्रधानमंत्री आवास योजना जे मुंबईच्या बाहेर आहेत पनवेल खोपोली या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन त्यांना करावं लागलं असतं. परंतु आता कंपनीचा उद्देश आहे की धारावीतल्या लोकांचं पुनर्वसन हे मुंबईतच सगळ्यांचं व्हावं. जे पात्र आहे त्यांचं तर धारावीतच होणार आहे, पण अपात्र लोकांचं पण धारावीच्या बाजूलाच त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून आता कंपनीने पुढाकार घेतला. आणि म्हणून कंपनीने ही 360 एकर सॉल्ट पॅनची जागा, कारण 360 एकर सॉल्ट पॅनची जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला उपलब्ध होणं ही पण एक ऐतिहासिक घटना आहे. कारण यापूर्वी कुठल्याच प्रकल्पाला सॉल्ट पॅनची जागा उपलब्ध झाली नाही. पहिलाच हा मुंबईतला जो प्रोजेक्ट आहे ज्याला 360 एकर सॉल्ट पॅनची जागा उपलब्ध होते. याकरता मी केंद्र सरकारचं मनपूर्वक आभार मानतो, कारण सॉल्ट पॅनची जागा अफोर्डेबल हाऊसिंगच्या बाबतीत निर्णय झाला होता, पण पहिला हा प्रयोग हा पहिलाच यशस्वी होत आहे. त्यांना निवासी करत येणार का निवासी करत येणार? कारण काही ठिकाणी जे लोक आहेत ते खाली मजल्यावर ते राहतात, तर मग त्यांना तुम्ही निवासी करत देणार का अनिवासी देणार? नाही, या संदर्भातला निवासी आणि अनिवासीच्या संदर्भातला हा सर्वे, म्हणून आपल्याला सांगतो की हा सर्वे अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सर्वे झाल्यानंतर धारावीचा पूर्ण प्रोजेक्टची संपूर्ण रूपरेषा ठरवली जाईल आणि संपूर्ण प्रोजेक्टची माहिती पण आपल्याला मिळेल. त्यामुळे सर्वे होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्या माध्यमातून धारावीतील नागरिकांना मी विनंती करतो की ह्या सर्वेला आपण सहकार्य करावं, कारण सर्वे झाल्याशिवाय धारावीचं पूर्ण प्रोजेक्टची आराखडा पण तयार केला जाणार नाही आणि कोणाला ह्या संदर्भातलं ज्या टेक्निकल गोष्टी आणि लिगल गोष्टी आहेत या संदर्भातला खुलासा पण होणार नाही. सर हिंदी में ब्रीफ में सुनाओ. धारावी रिडेवलपमेंट कॉरपोरेशन के माध्यम से धारावी रिडेवलपमेंट प्रोजेक्ट के लिए सॉल्ट प्लांट की जो जगह थी 360 एकड़ जगह केंद्र सरकार ने जो उपलब्ध की है, इसके लिए मैं केंद्र सरकार का आभार मानता हूँ, धन्यवाद मानता हूँ. लेकिन ये जगह उपलब्ध होने के बाद जो विरोधी उबाटा गट के लोग हैं वो एक प्रचार कर रहे हैं कि एनवायरनमेंट का प्रॉब्लम होएगा और वाटर लॉगिंग के भी इशू हो जाएंगे. लेकिन जो उबाटा के हमारे प्रमुख आदरणीय उद्धव साहब है, उन्होंने डेवलपमेंट प्लान बनाया. 2034 का जो डेवलपमेंट प्लान है उसमें सॉल्ट प्लान की जगह पे अफोर्डेबल हाउसिंग का रिजर्वेशन इसके पहले ही डेवलपमेंट प्लान में डाला हुआ है. और वो खुद जब चीफ मिनिस्टर थे तभी वो कांजूर मार्ग की जगह के लिए फॉलोअप कर रहे थे वहाँ पे मेट्रो के कार शेड के लिए. तो तभी जब भी वो खुद मेट्रो कार शेड के लिए फॉलोअप कर रहे थे तभी एनवायरनमेंट का कभी इशू आया नहीं, तभी वाटर लॉगिंग के इशू आए नहीं. तो ये केवल धारावी का प्रोजेक्ट डिले करने के लिए वो अपप्रचार कर रहे हैं और लोगों के मन में लोगों को गुमराह कर रहे हैं. अगर एनवायरनमेंट का प्रॉब्लम होता था और वाटर लॉगिंग का प्रॉब्लम होता था तो बीकेसी जो मातोश्री के बाजू के बीकेसी जो डेवलप हुआ है तो बीकेसी भी इसके पहले वहाँ पे क्रिक लैंड थी, वहाँ पे भी पूरा एनवायरनमेंट का इशू होता था क्योंकि मैनग्रोव्स थे वहाँ पे भी वाटर लॉगिंग के इशू होते थे. लेकिन केवल धारावी का प्रोजेक्ट डिले करने के लिए ये नए नए सवाल खड़े किए जा रहे हैं. तो मैं आपके माध्यम से धारावी के लोगों को बताना चाहता हूँ कि ये सभी जो मिसअंडरस्टैंडिंग उबाटा के माध्यम से जो की जा रही है उसको आप सपोर्ट नहीं करना चाहिए. और धारावी रिडेवलपमेंट प्रोजेक्ट के लिए धारावी रिडेवलपमेंट कॉर्पोरेशन जो इनिशिएटिव ले रहा है उसके लिए सपोर्ट करना चाहिए. धारावी रिडेवलपमेंट कॉर्पोरेशन के माध्यम से पूरे धारावी का डिजिटल सर्वे अभी स्टार्ट किया जाएगा. सभी घर जो रेसिडेंशियल हो कमर्शियल है उनके पूरे डाटा उसका कलेक्ट किया जाएगा और जो पात्र लोग हैं उनको धारावी में उसका पुनर्वसन किया जाएगा. और जो अपात्र लोग हैं उनके लिए ये सॉल्ट प्लान की जगह हो मुलुंड की जगह, लेकिन मुलुंड के जगह में वहाँ पे रेसिडेंट्स वहाँ पे अपोज कर रहे हैं, वहाँ पे लोकल रिप्रेजेंटेटिव भी अपोज कर रहे हैं. तो मुलुंड की जगह के बारे में राज्य सरकार निर्णय लेगी. लेकिन फिलहाल जो अपात्र लोग हैं उनके लिए जो 360 सॉल्ट प्लान की जगह है वहाँ पे उनका पुनर्वसन किया जाएगा. और धारावी का एक सोशल इकोनॉमिक सर्वे वो भी अभी किया जाएगा. मुंबई में पहली बार एक स्लम प्रोजेक्ट रीडेवलपमेंट प्रोजेक्ट में सोशल इकोनॉमिक सर्वे किया जाएगा. इस सोशल इकोनॉमिक सर्वे के माध्यम से धारावी के जो अनएम्प्लॉयमेंट के परसेंटेज है वो पता चलेगा और उस हिसाब से उनको एम्प्लॉयमेंट कैसे दिया जाए या स्मॉल स्केल इंडस्ट्री को कैसे डेवलप किया जाए इसका पूरा प्लान धारावी का किया जाएगा. यानी कि उनका पुनर्वसन करने के बाद उनका आर्थिक पुनर्वसन भी धारावी में होगा. ये भी अभी एक नया प्लान किया जाएगा. और धारावी रिडेवलपमेंट के लिए
यूएसए के एक आर्किटेक्ट को अपॉइंट किया हुआ है और पूरे प्रोजेक्ट मैनेजमेंट के लिए भी यूके की एक कंपनी को अपॉइंट किया हुआ है और पूरे धारावी का एक मास्टर प्लान अभी तैयार किया जाएगा और धारावी के जितने भी पात्र लोग हैं उनका पुनर्वसन धारावी में किया जाएगा। सर, वेगळे प्रश्न आहेत. हां राजकीय वेगळे प्रश्न आहेत. राजकीय आता होतील ना तेव्हा सांगा ना। सर, आज फरवरी 19 है, कोस्टल रोड का इनॉग्रेशन होना था। प्रधानमंत्री मोदी जी का दौरा रद्द हुआ है, इसको लेकर के डिले और होगा। फर्स्ट फेज आज इनॉग्रेट होना था, कैसे देखते हैं? नहीं, डिले नहीं होगा। माननीय प्रधानमंत्री जी आज आने वाले थे, लेकिन जल्द ही उनकी नई तारीख विद इन 1 या 2 वीक्स में मिलेगी और कोस्टल रोड का इनॉग्रेशन हो जाएगा। मुंबईकर के लिए क्या कहना चाहते हैं? नहीं, मुंबईकर के लिए बहुत ही इम्पोर्टेंट प्रोजेक्ट है और गेम चेंजर प्रोजेक्ट है। मुंबई के फ्यूल में बचत होगी, लोगों के टाइम में भी बचत होगी, खर्चे में बचत होगी, तो ये बहुत ही मुंबईकर के लिए एक स्पेशल गिफ्ट है। सर, मराठा आरक्षण को लेकर के कल महाराष्ट्रात मराठा आरक्षण को लेकर के कल सर विशेष अधिवेशन सत्र बुलाया गया है, इसमें कुछ रिजल्ट निकल कर आएगा? निश्चित रूप से माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने, आप सभी को पता है, उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज की शपथ ली और मराठा समाज को न्याय देने के लिए उन्होंने इसके पहले ही वचन दिया है। तो मुझे पूरा विश्वास है माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब हो, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, तीनों मिलके कल मराठा समाज को न्याय देंगे। ओबीसी को लेकर की जो शिकायतें हैं वो कैसे दूर होंगी? नहीं, इसके पहले ही मुख्यमंत्री जी ने बताया कि ओबीसी के जो रिजर्वेशन है उसको शेयरिंग नहीं करते हुए एक अलग रिजर्वेशन का फॉर्मूला मराठा समाज के लिए वो लाएंगे। सर, महाविकास आघाड़ी के सीट बंटवारे को लेकर कहीं बात बनती नजर नहीं आ रही है, क्योंकि उद्धव ठाकरे ग्रुप ने आज ही 18 सीटों पर अपने समन्वयक की नियुक्ति कर दी है। 2 फरवरी से उनके बीच में कोई बैठक भी नहीं हो रही है। कांग्रेस से अशोक चौहान बीजेपी में चले गए। क्या लगता है, क्या भवितव्य है? भवितव्य आपको आगे आने वाले दिनों में दिखेगा कि एक एक करके महाविकास आघाड़ी से सब यहाँ पे महायुति में आ रहे हैं और जो माननीय प्रधानमंत्री जी ने बताया कि परिवार इम्पोर्टेंट नहीं है, कार्यकर्ता इम्पोर्टेंट है, तो परिवार सिर्फ परिवार ही पार्टी में रहेंगे, बाकी सब कार्यकर्ता भी महायुति में आएंगे। सर, एकंदरीत महाराष्ट्रात मागच्या अनेक दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। त्यातच भाजपचे आमदार नितेश राणे तिसऱ्यांदा म्हणतात की पोलीस माझं काहीच बिघडवू शकत नाही। भर सभेत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हे वक्तव्य केलं जातं, कसं बघतात? नाही, त्यांचं वक्तव्य त्यांचं व्यक्तिगत स्वरूपातलं आहे, पण महाराष्ट्रात संपूर्ण कायदा सुव्यवस्था राखली जाईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पण सांगितलेलं आहे, कोणी कायदा हातात घेतलं तर त्याला राज्य सरकारतर्फे संरक्षण देण्यात येणार नाही, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची संपूर्णतः काळजी राज्य सरकारतर्फे घेण्यात येईल। कोस्टल रोड हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प होता। आज पंतप्रधान येणार होते अशी चर्चा होती, मात्र ती तारीख ठरलेली नाहीये। नाही, लवकरच ह्या 1-2 आठवड्यात माननीय प्रधानमंत्री वेळ देतील आणि कोस्टल रोडचं लोकार्पण लवकरच होईल आणि मुंबईकरांना ती मोठी सुविधा उपलब्ध होईल। मुख्यमंत्र्यांवर एकंदरीत हेलिकॉप्टरनी शेतकऱ्यांच्या बांधत असतात अशी टीका उद्धव ठाकरे करत होते, त्याला उत्तर जे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, तुम्ही कसं बघता याकडे की मुख्यमंत्र्यांच्या बांधावर हेलिकॉप्टरने जाणं ही टीका आणि त्याच्यानंतर काल मुख्यमंत्र्यांकडून थेट उत्तर दिलं जातं? आता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर मी कुठे आता उत्तर देणार, त्यांनी दिलेलं उत्तर। विशेष अधिवेशन होणार आहे, ओबीसीचा प्रचंड विरोध आहे, म्हणजे या सगळ्या स्थितीमध्ये त्यांनी सर्वे देखील बोगस झाला अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत, कसं पाहता? नाही, राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे संपूर्ण आरक्षणाचा आणि संपूर्ण सर्व समाजांचा सन्मान राखून माननीय मुख्यमंत्री मराठा समाजाला न्याय देतील। धन्यवाद। ठाकरे गटाने जे 18 समन्वयक नेमलेले आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे, त्या संदर्भात आपण काय कसं बघतो? नाही, अजून त्यांची महाविकास आघाडीची जागा वाटपच झालेली नाही आहे, त्यामुळे जागा वाटप न करता समन्वयक नेमणं म्हणजे एकमेकांमध्येच विश्वास नाही आहे असं आहे, त्यामुळे त्यांच्यात विश्वासाचं वातावरणच नाही आहे, त्यामुळे भविष्यात त्यांच्या मनातल्या सगळ्या ज्या कटुता दिसून येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।